नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात सगळे सुभेदार गप्पा मारत बसलेले असतात आणि सगळ्यांना सायली चहा-पाणी देत असते. मैनावती लगेच म्हणते, "सायली चहा एकदम फक्कड बनवलायसा." असा स्वयंपाक सायली कधी करायला शिकली काय माहिती. कारण आधी मी आणि हिच्या बहिणीच मिळून स्वयंपाक करायचो. सायली आपली खेळत असायची. अर्जुन लगेच म्हणतो, "हो का? मला सायलीबद्दल ना सगळं ऐकायचंय. मला सांगा ना तिच्या काही बालपणीच्या आठवणी." हे सगळं ऐकून तन्वी तिकडे घाबरत असते. कारण तिला भीती वाटत असते, की कधीही तिची पोल खुलली जाईल. मैनावती म्हणते, "खूप छान-छान, गोड-गोड बोलायची. पण कोणाला आवरायची नाही ती. आणि नंतर 5 वर्षाची असताना हरवली." प्रताप म्हणतो, "सायली पण 5 वर्षाची असताना हरवली?" त्यावर ती म्हणते, "म्हणजे?" कल्पना सांगते, "अहो, आमचा धाकटा लेक आहे ना अश्विन, त्याची बायकोसुद्धा 5 वर्षाची असताना अशीच हरवली होती. ती बघा ती समोर बसली आहे ती." म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं, की सायलीसुद्धा 5 वर्षाची असतानाच कशी काय हरवली? सदाशिव लगेच म्हणतो, नसेल मग कदाचित. कदाचित 7 वर्षाची असताना हरवली. आम्ही काय अडाणी माणसं, आकडे-बिकडे काय आम्हाला आठवत नाहीत." तेवढ्यात तन्वीचा पार्सल घेऊन एक डिलिव्हरी बॉय येतो आणि तन्वी लगेच ते पार्सल घेऊन आत जाते. सायली लगेच म्हणते, "आई बाबा, आलू पराठे करू का जेवणाला?" कल्पना म्हणते, "अगं तू कशाला हे सगळं करतेस? तू आता तुझे आई-बाबा भेटले तेवढ्या वर्षांनी, तू आता त्यांच्याशी गप्पा मार. आम्ही सगळं बघू, ठीक आहे? तू बस." इकडे सायली तिच्या आईच्या बाजूला बसते. मैनावती तिचा हात हातात घेते आणि म्हणते, "अगं किती कामं करशील? हाताला खड्डे पडतील ना गं." आणि तिचं लगेच लक्ष तिच्या हातातल्या बांगड्यांवर जातो. "खूप महाग असतील ना गं? काय छान डिझाइन आहे." सदाशिव लगेच म्हणतो, "लाखभराच्या तरी असतील ना?" बापरे! हे सगळं ऐकून आहे ना, अर्जुनच्या काहीतरी डोक्यात विचार येतो. त्याला हे सगळं खूप विचित्र वाटतं, त्यांचा हा हावरा स्वभाव बघून. सायली लगेच सावरून घेते आणि म्हणते, "माझ्याकडे कुठे काय होतं? हे सगळं पूर्णा आजी आणि आईने दिलंय." इकडे तन्वी तिच्या खोलीत विचार करत असते, की काहीही करून मला सायलीचे हेच खरे आई-वडील आहेत हे पटवून द्यायला हवं. पण हे कसं करू? इकडे नागराज त्याच्या खोलीवर असतो आणि तो महिपतशी फोनवर बोलत असतो, की कसं अर्जुन त्या श्रद्धा टेलरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि हिचा गेम वाजला. हे सगळं बोलत असताना तिकडे सुमन येते आणि सुमन बोलते, "कोणाशी बोलताय तुम्ही?" आणि त्याच्या हातातला फोनच काढून घेते. फोनवर महिपतचं नाव दिसतं आणि ती म्हणते, "काय शिस्त आहे तुमच्या डोक्यात?" आणि तो अर्जुनला तुम्ही श्रद्धा टेलरचा कॉन्टॅक्ट द्यायला सांगितला, तो ह्याच कारणासाठी ना मुद्दामून. नागराज म्हणतो, सुमन तू माझ्या भानगडीत पडू नको. जा स्वयंपाक कर जा." सुमन म्हणते, "म्हणजे तुम्ही हे तर मान्य करताय ना, की काहीतरी भानगड चाललीये? आता तरी बोला, काय शिस्त आहे तुमच्या डोक्यात?" नागराज हे ऐकून प्रचंड चिडतो आणि सुमनच्या अंगावर हात उचलतो. तेवढ्यात तिकडे प्रतिमा येते आणि म्हणते, "हे शिकलाय तुम्ही तुमच्या भावाकडून? किती काही झालं तरी बायकोवर हात उचलायचा नाही एवढं कळत नाही तुम्हाला? भाऊजी, हे मला काय पटलेलं नाहीये." नागराज म्हणतो, "सॉरी." आणि तिकडून निघून जातो. प्रतिमा सुमनला म्हणते, "हे जरा अतिच होतंय सुमन, काय चाललंय नक्की?" सुमन म्हणते, "ओ काही नाही वहिनी, संसार म्हटलं की खटके उडणारच ना, तुम्ही काय काळजी करू नका." इकडे सायली चहाचा कप घेऊन जात असते. आणि मैनावती म्हणते, "अगं मी काय बसून राहू का? चल, मीच उचलते सगळं." आणि ती उचलायला जाते तेवढ्यात तो कप हातातून पडतो तिच्या आणि फुटतो. आणि सगळी चहा उरलेली तिच्या साडीवर पडते. सायली म्हणते, "अगं तुला लागेल, तू नको आवरू. एक काम कर, तू जरा साडी बदल, कारण ह्याच्यावर डाग पडलेत ना." तर म्हणते, "अगं एक साडी तर मी धुवायला टाकली ना, आणि ही दुसरी, आता मी साड्या नाही आणल्यात." सायली म्हणते, "ठीक आहे, माझ्यातली साडी देते." आणि ती एक गुलाबी रंगाची छानशी साडी तिला घेऊन जाते. मैनावती म्हणते, "अगं रंग खूपच भडक आहे, माझ्यावर सूट नाही करणार. मला जरा हलक्या रंगाची साडी आण ना." मग परत सायली जाते आणि साडी दुसरी घेऊन येते तिला. अर्जुन म्हणतो, "अगं तुझं चाललंय तरी काय? सारखी येतेस जातेस, साड्यांचं काही दुकान काढलंयस का?" तेव्हा सायली त्याला सगळं सांगते. अर्जुन म्हणतो, "ग्रेट, तुला बाकी सगळ्यांसाठी वेळ आहे, नवऱ्यासाठी मात्र वेळ नाहीये काही." इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, "अगं मी आपल्या केसच्या संदर्भात ही गोष्ट बघतोय." सायली म्हणते, "काय निर्णय घेतलाय तुम्ही?" अर्जुन सांगतो, की तन्वीला भरेही सुटका झाली असली तरी सुद्धा कायद्याचा तोच वापर करून पुन्हा आपण तिला आत टाकू शकतो. सायली म्हणते, "हे शक्य आहे का?" अर्जुन म्हणतो, "हां, थोडं कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण मी करू शकतो."
इकडे साक्षी एकदम पॅनिक मोडमध्ये जाते, कारण जेलरने तिला आणि तिच्या सोबत जी बाई आहे तिला वेगवेगळं करायचं ठरवलेलं असतं. लगेच ती म्हणते, कदम, अण्णांना बोलव लगेच. आता पुढे काय करायचंय? तेवढ्यात तिथे महिपत येतो आणि म्हणतो की हा प्रॉब्लेमच झालाय, पण असा कोणताच प्रॉब्लेम नाही जो महिपत सॉल्व्ह नाही करू शकत. पण साक्षी म्हणते की आपण प्लॅन केलाय त्या हिशोबाने तुम्हाला बाई सापडली का माझ्या जागी मरायला? महिपत म्हणतो सापडली नाहीये, पण मी काय ना काहीतरी करेनच बंदोबस्त त्या गोष्टीचा. कारण आज काहीही झालं तरी साक्षी शिकरे जेलात मरणार आजच्या दिवशी रात्री. साक्षी म्हणते, अण्णा मला खूप टेन्शन येते. नाही सापडली तुम्हाला बाई माझ्या जागी मरायला तर काय करणार आहात तुम्ही? कदम म्हणतो, ती बाजूची बाई 2 खून करून जेलात गेलीये. महिपत म्हणतो, आज तिचं बॅड लक आहे. आज तीच ढगात जाणार. इकडे तन्वी तिच्या आईवडिलांच्या खोलीत येते आणि बघते की रूम एकदम अस्ताव्यस्त आहे आणि खूप खराब झालाय. तन्वी विचार करते, हा रूम बघून कोणाच्याही लक्षात येईल की हे सायलीचे आईवडील नाहीये. कारण सायलीची आई कशी टापटीप हवी. हे काय घाण. आणि तन्वी ती खोली पटापट आवरायला लागते. इकडे तन्वी खोली आवरते तेवढ्यात तिथे सायली आणि कल्पना येतात. सायली म्हणते, तू इकडे काय करतेस? तुला सांगितलं ना माझ्या आईवडिलांपासून लांब राहा. आणि कल्पना म्हणते, तन्वी त्या दिवशी जसं तू बोललीस ना तसं बोलू नकोस हं. मी काय खपवून घेणार नाही. तन्वी म्हणते, अगं मला तर खरंच खूप आनंद झालाय की तुला तुझे आई-वडील भेटले म्हणून. मी तेच सांगायला इकडे आले होते. मग सायली म्हणते, मग ते नाही आहेत हे दिसलंय ना तुला, मग इथे का रेंगाळतेस? मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की नागराज सुभेदार घरी आलेला असतो आणि प्रताप त्याची ओळख तन्वीच्या आईवडिलांशी करून देतो. नागराज म्हणतो, मैनावतीची स्माईल एकदम तन्वीसारखी स्माईल आहे ना? दोघींची स्माईल किती सारखी वाटते ना? मग नागराज तिथून निघतो आणि तन्वी म्हणते, हे सगळं काय चालवलंय? नागराज म्हणतो, आत्ता जे तू बघितलंस ना तो ट्रेलर होता. अजून पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. नंतर असा बॉम्ब फुटणार आहे ना. अर्जुन तेवढ्यात मागून येतो आणि म्हणतो, बॉम्ब? कसला बॉम्ब फोडणार आहात तुम्ही? मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.